नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे स्वतःचे वय कसे काढावे, यावर आपण लेक्चर बनवणार आहोत। मित्रांनो, आपल्या चॅनलचा उद्देशच आहे की गणित हा विषय सोपा झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचा विषय बनला पाहिजे, म्हणून आपण वेगवेगळ्या टॉपिकवर मित्रांनो तुमच्या समोर येत असतो, टॉपिक घेऊन येत असतो। तर मित्रांनो पहा, आपण काय केलेले आहे, आजची तारीख लिहिलेली आहे, तुम्ही पाहू शकता 31/7/2024 या तारखेमधून एखाद्या व्यक्तीचं आपण जन्म तारीख घेतलेली आहे। एखाद्या व्यक्तीची पहा काय म्हणते तारीख, 15 तारीख आहे, 5वा महिना आहे आणि वर्ष आहे 2001। विद्यार्थी मित्रांनो पहा, या जन्मतारखेचा व्यक्ती आज घडीला आज किती वर्षाचा झाला, किती महिने झाले व किती दिवस झाले हे आपण काढणार आहोत। तर मित्रांनो साधं आणि सरळ सोपं गणित आहे। पहा, आजची जी तारीख आहे त्या तारखेमधून आपण जी जन्मतारीख आहे ते आपण वजा करणार आहोत। पहा, 31 तारखेमधून 15 आपल्याला वजा करायचे आहेत। हे आहेत दिवस विद्यार्थी मित्रांनो, हे महिने आहेत आणि हे वर्ष आहेत। आता पहा, 31 मधून 15 आपण वजा करणार आहोत। पहा, 1 मधून 5 वजा करणार आहोत, तर 5 जात नाहीत, म्हणून आपण या 3 मधला 1 हातचा या 1 कडे देऊ, म्हणजेच 11। 11 मधून 5 गेले विद्यार्थी मित्रांनो, उरतात 6। परत पहा तुम्ही 3 मधून 1 हातचा घेतला, याचाच अर्थ या ठिकाणी उरलेले आहेत 2। 2 मधून 1 गेला तर उरतात विद्यार्थी मित्रांनो 1, म्हणजेच आपल्याला दिवस मिळालेले आहेत 16 दिवस। किती मिळाले? 16 दिवस। आता आपण महिन्यांकडे जाऊ विद्यार्थी मित्रांनो। पहा, 7 मधून 5 गेले, अर्थातच आपल्याला 2 महिने मिळालेले आहेत। किती मिळाले? 2 महिने। आता वर्ष पहा, 2024 मधून 2001 जर वजा केला तर विद्यार्थी मित्रांनो पहा 24 मधून 1 गेला तर उरते विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे 23। याचाच अर्थ ही ज्या व्यक्तीची हे जन्मतारीख आहे ती व्यक्ती विद्यार्थी मित्रांनो आज घडीला आजच्या तारखेला तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती 23 वर्षाची व 2 महिने, म्हणजेच 23 वर्ष 2 महिने 16 दिवसाची झालेली आहे। म्हणजे या तारखेच्या या जन्मतारखेच्या व्यक्तीला आज 23 वर्ष 2 महिने व 16 दिवस पूर्ण झालेले आहेत। पहा, अगदी सोपं आहे की नाही मित्रांनो। आपण आणखीन एक थोडं चेंज करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर स्लाइड वर परत आपण काय केलेलं आहे, आज आपण थोडे तारीख पण चेंज केलेली आहे। आपण असं म्हणू की 30/7/2024 रोजी, अर्थातच काल, आज 31 तारीख आहे, काल 30 होती, तर 30/7/2024 मधून दिलेली जन्मतारीख आपल्याला काय करायचं आहे, वजा करायचं आहे आणि आपल्याला पाहायचं आहे की काल तो व्यक्ती किती वर्षाचा होता किंवा किती वर्ष, किती महिने आणि किती दिवस झाले असतील। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, गडबड कोण्या ठिकाणी होऊ शकते हे आपल्याला तुम्हाला मी दाखवून देतो। या ठिकाणी पहा, आपल्याला 30 मधून 31 वजा करायचे आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो 30 मधून 31 वजा होत नाहीत। मग आता काय करणार अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिवस आता वजा करत आहोत आपण, तर काय करायचं, या महिन्यामधला 1 हातचा जो आहे तो आपल्याला दिवसामध्ये घ्यायचा आहे। आता विद्यार्थी मित्रांनो पहा, 30 मधून 31 वजा होत नाहीत, काय करणार, या महिन्यामधून 1 महिना इकडे ट्रान्सफर करणार। मित्रांनो पहा, जेव्हा महिन्यामधून 1 महिना दिवसामध्ये जातो तर मित्रांनो साधारणतः एका महिन्यामध्ये आपण सरासरी असं धरू की 30 दिवस असतात। किती दिवस असतात? 30 दिवस असतात आणि हे आपले पहिले 30, म्हणजे मित्रांनो आपल्याकडे आता उरलेले आहेत 60 दिवस, म्हणजेच आपल्याकडे झालेले आहेत 60 दिवस। आता तुम्ही पाहू शकता 60 दिवसामधून जर आपल्याला 31 दिवस काढायचे असेल तर आपण सहज काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो। पहा, 0 मधून 1 जात नाही, तर आपण इकलाचा इथं दिला, म्हणजेच आपल्याकडे झाले 10। 10 मधून 1 गेला विद्यार्थी मित्रांनो, तर उरतात 9। परत पहा, या 6 मधून आपण शून्याकडे 1 हातचा टाकला होता, म्हणजेच 5। 5 मधून 3 गेले
तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे उरतात 2, म्हणजेच आपल्याकडे 29 दिवस आता या ठिकाणी आलेले आहेत। आता पहा महिन्याची आपण वजाबाकी करू। या ठिकाणी 7 होतं, पण आपण इकडे ट्रान्सफर केल्यामुळे या ठिकाणी उरलं फक्त 6। आता 6 महिन्यामधून मित्रांनो 12 महिने वजा होत नाहीत, म्हणून आपण काय करू, वर्षामधून 1 वर्ष आपण इकडे ट्रान्सफर करू। आता जेव्हा वर्षामधून वर्ष हा महिन्यामध्ये येतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो एका वर्षामध्ये 12 महिने असतात, म्हणून या ठिकाणी आपण 12 ऍड करू। आता तुम्ही पाहू शकता 12 आणि 6 होतात 18, आणि विद्यार्थी मित्रांनो 18 मधून जेव्हा तुम्ही 12 वजा करता तेव्हा काय होणार तुम्ही पाहू शकता। 18 मधून 12 गेले तर पहा 8 मधून जर 2 गेले तर 6, आणि 1 मधून 1 गेला तर 0, म्हणजे आपल्याला महिने किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो, 6 महिने मिळाले। परत पहा आता वर्षाकडे आपण आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता 2024 मधला 1 आपण तिकडे दिला, म्हणजे या ठिकाणी आपल्याला उरले 2023, आणि मित्रांनो 23 मधून जर 2001 आपल्याला वजा केलं, अर्थातच 2023 मधून 2001 आपण वजा केला, 2000 कटले, 23 मधून 1 गेला, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे उरतात 22। याचा अर्थ ही ज्या व्यक्तीची जन्मतारीख आहे ती व्यक्ती काल 22 वर्ष 6 महिने व 29 दिवसाची झालेली असेल। अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपलं वय सुद्धा काढू शकतो। आज आपण किती महिन्याचे आहोत, किती वर्षाचे आहोत, किंवा किती दिवस आपल्याला झाले हे आपण काढू शकतो। मित्रांनो तुम्हाला ट्रिक आवडली असेल, आणि नक्कीच आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।